मी थातूर सांगत नाही, मी शब्दाचा पक्का आहे, अजित पवारांनी वक्तव्य केलं। अंबाजोगाईमधील सभेमध्ये बारामतीपेक्षा बाकीचे नेते आणि त्यांची शहरं भकास म्हणताना अजित पवारांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। तासा वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थ मंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। मी बिनडोक असतो तर दिलं असतं। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं। आता मी त्यांच्या बरोबर नाही म्हणून आरोप करणार। हे वागणं बरं नव्हतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। कसं लोकांना बनवाबनवी करण्याचं काम चाललंय। ठीक आहे, त्याच्या कोणाच जात नाही, माझी निवडणूक मला लाखांनी लोकांनी निवडून दिलं, त्याच्यावर मी काही कोणाला घाबरत नाही। हे मला वाटतं बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं। बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही, कोणाला काही जमतच नाही, कोणी त्यांच्या भागात नेतृत्व करतच नाहीत असं नसतं। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो। नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।